प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा बघतो महाशिवरात्री सारखे नवरात्री असू दे, महाशिवरात्री असू दे, अनेक आपले सगळे असतात, गणेशचे आयोजन असतात. आपल्याकडे भारतामध्ये कर्म आणि कर्मकांड किंवा भक्ती ह्याच्यात जराही कमी नाही. त्याच्यामागे जोडलेले ज्ञान आणि ज्ञानाबरोबर ते जोडलेली फलश्रुती ही खूप कमी ठिकाणी मिळताना दिसते. आज गर्दी तर जमते, अगदी तीर्थक्षेत्री जमते, बाकी सगळे जमतं, पण ती नुसती गर्दी जमा करणं हा एक उद्देश झाला, त्याच्याबरोबर त्याची फलश्रुती. तर आम्ही आता याच्यामध्ये जी शिवसाधना आहे त्याच्यामधून जे शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की याच्याने माणसाच्या मध्ये त्वरित त्याचे रोग बरे होतात, किंवा पतंजली योग दर्शन जे आपला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की तसं प्राणायाम आपल्याला बाहेर 3 प्रकारचे करताना दिसतात. त्याच्यामागे पतंजली योग दर्शन दिलेलं आहे चतुर्थ प्राणायाम नावाचा एक विशेष प्रकारचा प्राणायाम आहे, जो राजयोगचा प्राणायाम म्हणून धरला जातो, ज्याच्याने माणूस 1 तासात का अर्ध्या तासात 2 तासाच्या तो हील होतो, बरा होतो. आता ही पद्धती उपचाराची जो पतंजली ऋषींनी तर दिलेली आहे, पण उपचार कुठेही जगभरात केला जात नाही, तो फक्त अंतर्योगमध्ये एकमेव आहे, त्याचा प्रात्यक्षिक. आता हे सांगण्याचं कारण का, तर या देशातले कितीतरी गुरूंना मी भेटलो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल त्यातलं भारत भ्रमणामध्ये, तर अनेक गुरूंचं मत असं आहे की हे शक्य नसतं, हे पुराणामध्ये फक्त होतं, हे अगदी सामान्यांचं नाही, गुरूंचं मत म्हणतोय, किंवा कोणी चमत्कारी बाबा कोणतरी करतात फक्त. म्हटलं नाही, हे आपल्या आतमध्ये सेल्फ फिलिंग पॉवर स्वतः निर्माण जागृत करता येतात. हे जर मला करता येतात अनुभवानी, तर ते बाकी सगळ्यांना पण जरूर करता येतील, याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. तर काही काही गुरूंनी त्याला सांगितलं गेलं, तुम्ही आमच्या गुरुकुलात या आणि आम्हाला दाखवा. चॅलेंज काही लोकांनी केलं होतं, मी नावं घेत नाही इकडे. तुम्ही म्हटलं की मग मी तुमच्या गुरुकुलात येऊन करणार नाही, तुम्हाला शिष्य बनून ते पहिले शिकायला लागेल. मग म्हणते आपल्याकडे याच्यामागे एक प्रयोजन आहे. दुसरं आपल्या शास्त्रात दिलंय अन्नमयम ही सौम्य मन, छांदोग्योपनिषदेत सांगितलेलं आहे की आपण जे आहार खातो त्याचा एक भाग शरीरमध्ये बनतो, दुसरा भाग आपला मल म्हणून जातो, तिसरा भाग आपला मन बनतो. आपल्या देशाची मानसिकता बदली असेल, त्यातला आहार हा पण त्यातला कसा असेल. आपल्याकडे प्रत्यक्षात असणार की जो प्रसाद पण दिला जाईल किंवा असेल, त्याच्यामध्ये सगळं मंत्रमयवालं झालेलं असेल, ज्याच्याने लोकांवर अगदी जो इथेच असं नाही, जो घरी घेऊन जातील खातील त्यांच्या मनावर पण कसा परिणाम होईल याचा वैज्ञानिक सगळं असणार आहे. त्याच्यानंतर दुसरे कुठल्याही ठिकाणी पहिले प्रथम ब्लड टेस्ट दाखवा किंवा काहीतरी असं वैज्ञानिक चाचण्या करत नसतं, त्याचं प्रत्यक्ष इकडे आहे. दुसरं 24 तास आयोजन का, बाकीच्या सगळ्या ठिकाणी हे फक्त संध्याकाळचं वगैरे करतात. आपल्या शिवपुराणामध्ये दोन्हीचा उल्लेख आहे, जो 24 तास करतो ह्याचा पण उल्लेख आहे आणि रात्रीचा पण उल्लेख आहे. तर 24 तासाचं प्रयोजन असं आहे की जो सत्ययुगामध्ये 10 वर्ष तपस्या आहे, तीच म्हणजे त्रेतायुगामध्ये सांगितलेली 1 वर्ष, तीच सांगितलेली द्वापार युगामध्ये 1 महिना, आणि तीच कलियुगामध्ये 24 तास जो करू शकेल, दिवस रात्र, यज्ञ असू दे, अभिषेक असू दे, तुमचं साधना असू दे, त्याचा जप वगैरे काही असू दे, असं सतत आयोजन करणारे 24 तासात आज जास्तीकडे होत नाही. तर त्या प्रकारचं पण आयोजन आपण त्यामुळे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आज भारतामध्ये बरेचसे आपले म्हणजे दोष आपण जे म्हणतो, पत्रिका जेव्हा माणूस बघतो तर पितृदोष नावाचा एक दोष असतो, आपले पूर्वज मुक्त झालेले नसतात, तर त्यामुळे आपले कितीतरी कामं आपले अडकतात. म्हणजे लोकांचे 20-20 वर्षापासून त्यांचे अडकले असतात, कोणाचे लग्न होत नाहीत, कोणाचे नोकऱ्या होत नाहीत, कोणाला मुलं होत नाहीत, असे अनेक प्रॉब्लेम असतात. आमच्याकडे रेग्युलर शिबिर आम्ही जे करतो, ज्याच्यामध्ये 15 दिवसाचा हा करा शिबिर असतो, ज्याच्यामध्ये पितृऋण मुक्ती म्हणून शिकवलं जातं. लोकांना त्वरित 20 वर्षात त्यांचे अडकलेले कामं त्यांची होतात. मग त्याचं प्रात्यक्षिक म्हणून ते आज रात्री होणार आहे, ज्याच्यामध्ये ती साधना डायरेक्ट, म्हणजे त्यातलं 20 दिवसाचं ज्ञान झालं, पण ज्ञान सत्राच्या नंतरची साधना आहे ती रात्री असणार आहे. हिलिंगची साधना दुपारी आणि रात्री, त्याच्यामध्ये बरेचसे असाध्य रोग पण जातील. हे आमचा त्याच्यामागे उद्देश आहे की हे कसं होतं. म्हणजे आम्ही विज्ञानाला किंवा डॉक्टरांना नकारलं नाही. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे सर्व डॉक्टर्स आमचे साधक आहेत जे पॅनलवरती असतात, त्यांनी स्वतः सुद्धा ॲप्रूव्ह केलं, किंवा अगदी आज आमंत्रण आपले आरोग्यमंत्री, हेल्थ मिनिस्टर आपले जे प्रकाश आंबेडकर, त्यांना सुद्धा माननीय, त्यांना आपण आमंत्रण दिलं होतं, ते दौऱ्यावर असल्यामुळे येता आलं नाही. त्यांनी पण हेच सांगितलं की ही खरी उपचार पद्धती असायला पाहिजे, म्हणजे ही करेक्ट, म्हणजे दॅट इज होलिस्टिक हिलिंग आपण ज्याला म्हणतो. तर येणाऱ्या काळामध्ये एकतर ही डॉक्टरनी पण शिकावं, अन्यथा या पद्धतीला एक अजून एक मान्यता द्यावी, हे पण अशा पद्धतीने हील होतं. हा त्याच्या मागचा एक अजून एक उद्देश आहे. ये उसको बोलते हैं जड़ बुद्धि, स्थूल बुद्धि, इसका कोई महत्व नहीं. उसके ऊपर आता है सूक्ष्म बुद्धि, कम से कम मैं सही निर्णय लूँ, गुरु के पास जाऊँ कि नहीं जीवन में, इतना तक तो बुद्धि आना सूक्ष्म बुद्धि. उससे ऊपर आता है विवेक बुद्धि, शाश्वत अशाश्वत क्या है, सत्य असत्य क्या है, इसकी सब जानकारी देना, आत्मा अनात्मा क्या है. एंड उससे भी ऊपर, उससे इसको क्या बोलते हैं,
स्थिर बुद्धि, ये 4 प्रकार की गणपति। अब मेरा कहना है कि इस देश में गणपति जितनी पूजा, खास करके महाराष्ट्र में जितनी हुई होगी उतनी और कहीं नहीं होगी। तो इस देश में आज कोई संकट ही नहीं होना चाहिए था। इतना विघ्नहर्ता का हमने साधना की है, विघ्न नहीं होने चाहिए था, सारे के सारे यहाँ विनायक तो नहीं। तो गणेश अथर्व शीर्ष ये जो ग्रंथ है इसका हमने मेगा सीरीज, कितना एक एक शब्द के ऊपर कभी कभी एक एक दिन गया होगा, उसके साथ फलश्रुति 8 घंटे की दिया हुआ है। ऐसी सीरीज हमने आप सबके लिए लॉन्च किया है। दैट इज द ओनली पर्सन पूरा देश में आज हमारी सीरीज अभी होगी, लॉन्च आज ही करनी है। उसके बारे में हम बता देंगे। कंपन युक्त होगा तो अच्छा बड़े बड़े काम नहीं कर सकते आप, विघ्न निवारण नहीं कर सकते, विघ्न विनाशक आप नहीं बन सकते, ना ही आप विनायक बन करना। आंखों के ऊपर कुछ देर के लिए रखना, ऊर्जा को महसूस करना, फिर चेहरे को हाथ लगा के धीरे धीरे अपने दोनों आंखें खोल देना, ध्यान की नींद से उठ जाना। अब ये जो किया आपने वो तो सिर्फ झलक था, डेमो था, लेकिन वैसा 1000 बार करना तो आप मूल बंद लगा पाए क्या? ये मेरा सवाल है, कितने मूल बंद लगा सके? चलो पूरा का पूरा 21 था इसलिए ठीक है, 1000 लगा पाओगे, देखना 1000 के टाइम मंत्र है वो करेंगे। ओम गंग गणपतये नमः और वक्रतुंडाय हुम। हाँ, अभी जो आचार्य जी ने विधि बताई गई थी वो